लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. कुणाल कामरा यांनी आज सकाळी एक ट्विट केलेलं आहे आणि यामध्ये आपण माफी मागणार नाही असा इरादा सुद्धा त्यांनी जाहीर केलेला आहे. जे विडंबनात्मक काव्य त्यांनी केलं होतं त्याबद्दल आता त्यांची चौकशी सुद्धा होते. आपल्यासोबत प्रसाद लाडेत आणि हक्कभंग समितीचे ते अध्यक्ष, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तुम्ही विधानभवनातून बाहेर येताना प्रतिक्रिया दिली प्रसार माध्यमांना. तुमच्याच प्रतिक्रियेला त्यांनी ट्विट करत एक ट्विट केलेलं आज सकाळी, काय म्हणा? मला असं वाटतं की माझ्यासमोर काल जेव्हा कुणाल कामरा साक्ष देण्याला आले तेव्हा ते आरोपी होते. प्रामाणिकपणे जे प्रश्न विचारले गेले तेच प्रश्न मी ते मीडियासमोर मांडले. न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यामध्ये मी जास्त काही बोलणार नाही. कोणी काय करावं कोणी काय करू नये हा त्यांचा संपूर्ण संविधानिक अधिकार आहे आणि त्याचप्रमाणे समितीला देखील संविधानिक अधिकार आहे. तुम्ही तुमचा व्यवसाय आहे, कॉमेडी करणं हा तुमचा व्यवसाय, म्हणजे तुम्हाला त्याचे अधिकार दिले गेले नाहीत की तुम्ही कोणाचं व्यंग करावं किंवा तुम्ही कोणाचा अपमान करावा, संविधानाचा अपमान करावा, सभागृहाचा अपमान करावा. त्यामुळे मी एवढंच म्हटलं की एक 24 प्रश्नापैकी शेवटचा प्रश्न असा होता की जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही चूक केली आहे तर तुम्ही माफी मागू शकता. माफी मागणं किंवा न मागणं हा संपूर्णपणे त्यांचा अधिकार आहे. त्यामध्ये मी काय बोलू शकत नाही. पण त्यावर ते असं म्हणतायत की जर मी माफी मागितली तर इतर कलाकारांना मग त्रास होईल, हा पायंडा पडेल. आणि मग असं आहे की कालचा स्टेटमेंट त्यांची झाली, दरेकर साहेबांची स्टेटमेंट झाली. याच्यावरती न्यायिक पद्धतीने आमची समिती अभ्यास करते आहे. त्याच्यामध्ये लिगल ओपिनियन देखील आम्ही घेऊ. समितीच्या अधिकारात समितीला जे करता येईल, ज्या पद्धतीमध्ये त्यांनी जर माफी नाही मागितली तर ज्या पद्धतीमध्ये त्यांनी केलेला गुन्हा आहे तो गुन्हा जर सिद्ध झाला तर त्या पद्धतीत त्यांना शिक्षा मिळेल. गुन्हा जर सिद्ध नाही झाला तर त्यांना सोडलं जाईल. कुणाल कामरा यांच्या अडचणीत वाढ होते असं दिसतं चित्र. असं मी कसं सांगू शकतो? मी या बाबतीतलं माझं म्हणणं ज्या वेळेला निर्देश देईन त्याच वेळेला सांगू शकेन. नक्कीच बऱ्याच राजकीय घडामोडी घडतात महाराष्ट्रामध्ये आणि त्याच दरम्यान ऑपरेशन टायगर संदर्भातली पण एक महत्त्वाची बातमी आज सकाळी आली आणि सर्व खासदार जे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आहेत ते संपर्कात असल्याची माहिती होती. मग शिंदेंनी पण याला डिनाय केलं. कसं पाहता एकंदरीत हे का सुरू असं वाटतं? कुठलंही ऑपरेशन असं टी व्हीवर येऊन होत नसतं, कारण अनेक ऑपरेशन आम्ही देखील केली आहेत. असं टी व्हीवर सांगून ऑपरेशन टायगर आहे, ऑपरेशन लोटस आहे असं होत नसतं. ऑपरेशन करणारा माणूस कधी बोलत नाही, तो फक्त ऑपरेशन करत असतो. नक्कीच. पण यालाच धरून संजय राऊत टीका करतात. संजय राऊत म्हणतात की खरं तर फडणवीसांनीच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं ऑपरेशन करून टाकलेलं आहे, डेड बॉडी करून टाकलं आहे त्यांच्या पक्षात. राऊतांनी शिवसेनेची डेड बॉडी केली हे मी म्हणू शकतो नक्की, कारण राऊतांचं ऐकूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हाल काय झाले ते आपण पाहत आहेत. आणि संजय राऊतांना आता काम नाही धंदा, आता काहीतरी बोलल्यानंतर चर्चेत राहण्यासाठी हे उद्योग त्यांचे चालू आहेत. मला तर असं वाटतं की ऑपरेशन टायगर वगैरे या बातम्या संजय राऊतच पेरतात, कारण संजय राऊतच स्वतः आता पक्षात राहतील की नाही राहतील हा प्रश्न शिवसैनिकांच्या मनात आहे. नक्कीच. लँड जिहाद, लव्ह जिहाद नंतर आता कॉर्पोरेट जिहाद, एक नवीन जिहाद समोर येतोय आणि नाशिकमध्ये यालाच घेऊन आज आंदोलनसुद्धा भाजपनं केलं. किती मोठा हा सगळा विषय आहे? ह्या प्रवृत्तीला ठेचून काढलं पाहिजे. हे पार पहिल्या दिवसापासून माझं म्हणणं होतं, आजही आहे उद्याही राहील. या पद्धतीमध्ये लव्ह जिहाद असेल, लँड जिहाद असेल, कॉर्पोरेट जिहाद असेल, हा जिहाद नाही, ही विकृती आहे आणि या विकृतीचा विनाश केला पाहिजे. त्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील स्टेटमेंट दिलं. फार स्ट्रॉंग ॲक्शन त्याच्यावर घेतली जाईल आणि याच्या पुढची नियमावली देखील केली जाईल. कॉर्पोरेटमध्ये न्यू वेकेन्सीज, HR चे रोल, त्याच्यानंतर एक महिला समिती, या अनेक गोष्टी असतात. त्यामध्ये ज्या ज्या कंपन्या नियम पाळणार नाहीत त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. नक्कीच. आज भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस आहे. बरेचसे नेते आता सिंधुदुर्गला रवाना होत आहेत. तुम्ही सुद्धा जाणार असल्याची माहिती आहे, काय म्हणाल? नारायण राणे साहेब हे आमचे नेते आहेत, आमचे कोकणाचे नेते आहेत, आमचे वडीलधारे आहेत. त्यांचा आज 75वा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाला जर आम्ही कोकणी लोकनेते गेलो नाही तर मग राणे साहेबांचा वाढदिवस कसा साजरा होईल? राज्याचे मुख्यमंत्री स्वतः, आशिष शेलारजी स्वतः, प्रवीण दरेकर, आम्ही सर्वच त्या कार्यक्रमाला जातो आहे. माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदेसाहेब देखील येणार आहेत आणि आज 75वा त्यांचा वाढदिवस खूप थाटामाटात हा सिंधुदुर्गात साजरा केला जाईल. आणि मी माझ्याकडनं माननीय राणेसाहेबांना TV9च्या माध्यमातून जे हजारो लाखो प्रेक्षक बघतात त्या माध्यमातून मी राणेसाहेबांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांची प्रकृती चांगली राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.